भक्तांनो, तुमच्या आयुष्यात चमत्कार येण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक देऊन कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी समर्थांना एकच प्रार्थना करा, हे समर्था, सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांडरूपी वडाच्या झाडाचे मूळ शिव स्वरूप तूच आहेस। तूच माझा भोळा शंकर आहेस, तूच माझी माता पार्वती आहेस। तुझे अस्तित्व चराचरात आहे। हे आई, आज आम्हा बालकांनाही समज दिली, तुला अनंत कोटी त्यासाठी धन्यवाद। धन्यवाद स्वामी समर्था आणि स्वामी राया। आम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायला पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागत असतं। खरे गुंतवणूक सल्लागार तेच असतात जे चहाचं बिल भरावे लागेल म्हणून हळूहळू चहा पित असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात या, अशा मित्रांपासून दूर राहिलेच बरं। जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं ना, तेव्हा मग स्वामी तुमच्या चरणांकडे धावायला लागतं। म्हणून तेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ। काही लोक ड्रायव्हर सारखे असतात, कुठली गोष्ट कुठेही नेतात, हे लक्षात घ्या। म्हणून स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना कधी दुःख देऊ नका, कारण दुसऱ्याचं मन मोडणं म्हणजे मंदिर मस्जिद मोडण्यापेक्षाही मोठं पाप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। काही गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवाव्यात, नात्यासाठी बरं असतं ते। आणि हक्क त्यांचा वरच गाजवा जे तुम्हाला हक्काचं समजतात, मग ते कोणीही असो। हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख प्रत्येकाला दिसत नसतं आणि ते आपण ओळखायला हवं, तरच आपण माणसं ओळखायला शिकलो असं आपण समजूया। मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्वाची वाटते असते आणि संवादाचं दुसरे नाव म्हणजे मित्र आहे। आणि मित्राबरोबर आपण भरपूर काही मोठे संवाद हे साधत असतो आणि सर्व काही मित्राला सांगत असतो। वडिलांचं कष्ट जर डोळ्यांसमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज आपल्याला पडू शकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो। मनात भरून ठेवलेल्या गोष्टींमुळे मन भरून जगता येत नाही, म्हणून मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगत चला। स्वामी नक्कीच त्याच्यावर मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्गही दाखवतील। तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, तरी त्याला खरेदी करता जगात कोणीच कुठेच भेटत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ आहे, कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते। म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खाजवू नये, एवढं लक्षात घ्या। म्हणून नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, कारण एका साईडनी नाती जपण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला ती नाती भेटणार नाही, हेही तितकंच खरं आहे। आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका। वेळ, विश्वास आणि सन्मान हे असे पक्षी आहेत जे उडाले तर परत कधीच येत नाहीत, हे लक्षात ठेवा। आवडणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आयुष्यात मिळतेच असं नाही आणि त्या अपूर्णत्वाला सोबत ज्याला जगता आलं तो खरंच जिंकला असे आपण समजावे। आयुष्यात कोणासाठी काही करता नाही आलं तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ना, त्यांच्यासाठी काही करायला मागे सरू नका। एवढं करा आणि करायला शिका। अर्थपूर्ण बोलणं प्रत्येकाशी होतं, पण निरर्थक बोलणं ज्यांच्याशी होतं ते खास असतात, हे समजून घ्यायला चला। अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो आणि तो आपलेपणा वाढला की सर्व काही मग एकनिष्ठ होत असतं। हसणारे आणि रडणारे लोक यांच्यात फरक काय? हसणारे लोक स्वतःवर प्रेम करतात, और रडणारे लोक दुसऱ्यांवर प्रेम करत असतात। म्हणून त्या लोकांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या लोकांनाही जपलं पाहिजे। कौतुक किती करायचं तेवढं करा, पण विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे जे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, हेही मात्र तितकंच खरं आहे। परिस्थिती मैत्री करता आली की चुकलेल्या वाटा पण सहजपणे आपल्याला सापडत असतात। सत्याच्या वाट्यावर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची गर्दी मध्ये मिसळू नका, एवढं मात्र नक्कीच करा। कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा वेळ तर आपल्या चुका काढण्यातच जातो। म्हणून जे लोक आपले कौतुक करतात त्यांचं मनापासून स्वागत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा, कारण ते आपल्याला वरती जाण्यापासून कधीही रोकत नाही आणि कधीही थांबवत नाही। सुंदरतेपेक्षा सहवास आणि स्वभाव प्रेमात पडायला पुरेसा असतो। म्हणून
सहवास आणि स्वभाव ज्याचा चांगला असला तो व्यक्ती खरंच मनाने निर्मळ असतो आणि स्वच्छ असतो. आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात गोडी ही असायलाच हवी आणि ती गोडी आपण जरूर निर्माण केली पाहिजे. तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण कोणाची तुलना करत बसाल तर मग तुम्ही जीवनात अडकून बसाल, कारण या खेळाला अंत नाही हे समजून चला. आजकाल भरलेल्या मनापेक्षा भरलेल्या खिशाला जास्त महत्व आहे, हेही तितकंच खरं आहे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते हे तितकेच खरं आहे. आयुष्यात जबाबदारी स्वीकारा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. मित्रांनो, असं नाही की वाईट कर्माचंच फळ आपल्याला भोगावं लागतं. मी चांगलं असण्याची देखील खूप किंमत या आयुष्यात मोजली आहे. आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. माझं ते माझंच, पण भावाचंही माझं म्हणजे महाभारत आहे, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं हे रामायण आहे, हे आपण शिकून घेतले पाहिजे. लाख बोलतील वाईटापणावर, पण कारण लोकांना चांगलेपणाचा शोधण्याची सवय नसते. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात, हे निश्चित आहे. त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटे बोलतो. सुंदर होतं बालपण, झोप कुठेही लागली तरी डोळे मात्र गादीवरच उघडायचे. हे किती छान होतं. हक्काची भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात, यांनी मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपल्याला गमवायचं नसतं त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याला आपण आयुष्यभर हवे आहोत हे समजायचं असतं. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. हे नाती जिवंतपणे सांभाळा. नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही, हे निश्चित तुम्ही समजलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराश मनाला स्पर्श करता येत नाही. नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही. कधी कधी न सांगता समजून घेणं यालाच तर प्रेम असं म्हणतात, हो ना? मग तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला तुमचा अर्थ आहे, हे समजून घ्या. सगळ्यांची किंमत करता करता कधी आपली किंमत शून्य होऊन जाते हे समजत देखील नाही. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी आहे. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असलं तरच नक्की टिकत असतं. अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार हा नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार हा नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो. दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नकोस. स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे आहेत. कळत नाही कोणत्या वळणावर आयुष्य येऊन थांबलंय. काही बोललो तरी मी चुकीचा आणि काही नाही बोललो तरी मीच चुकीचा असतो. नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना, नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आहे. काही व्यक्ती स्वतः केलेली चूक कधीही मान्य करत नाही, मग नाते तुटली तरीही चालेल, त्यांना काही फरक अजिबात पडत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देखील असते. सायन्स कितीही पुढे गेले ना तरी आपल्यांनी दिलेले काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे. जसे एकाच बाजूने भाजून भाकरी बनत नाही ना, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. लोकांच्या उपयोगी पडणं ही आदरास पात्र कृती आहे, यात शंका नाही.
परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात. दुसऱ्यासाठी धावत जाण्यासाठी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आदर कर्तव्य आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवधान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर मग तुमच्यासाठी काही उरणारच नाही, हेही तितकंच खरं आहे. अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारं किती कठीण असतं हे त्याला विचारा ज्याने अपार कष्ट करूनही स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. किती जवळचा असला तरी शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही, हेही सत्य आहे. सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो मोठा न्यायाधीश बनून जातो. म्हणून ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढत असतो. दुसऱ्याकडे किती छान आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही आणि तो लालसेपोटी जगत असतो. पाप वाईट असते यात शंकाच नाही, पण पुण्य केल्याच्या गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो, हेही तितकंच खरं आहे. कच्च्या मातीने मढवलेलं घर असलं तरी चालेल, मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात. शहाणा माणूस एकांतात आणि कमजोर व्यक्ती घोळक्यात असतो. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड असतं. क्षेत्र कोणतंही असो, तुमचा स्वभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे हे समजून घ्या. तू माणुसकी जप, माणसं तुला जपतील हे निश्चित आहे. जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजे. निरोप घेतो देवा आता, आज्ञा असावी, चुकले आमचे काही, क्षमा असावी, असे आपण गणपती बाप्पाला विसर्जन करताना सांगतो. तेव्हा आपण जेवढं प्रेमाने गणपती बाप्पाला ठेवतो तेवढंच प्रेमाने आपण लोकांची मनं जपली पाहिजे आणि त्यांची मनं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून वेड्या क्षणी भास होतो तू जवळ असल्याचा, डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा, असंच आपण स्वामींविषयी बोलत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि त्यांचा भास आपल्याला होत असतो. परिस्थिती जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातूनही निघून गेली तर किती बरं होईल ना. म्हणून होणाऱ्या त्रासाला अंत असावा, नाहीतर माणूस जगणं विसरतो. विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो. श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट ही घडूनच देत असतो. कोणीतरी विचारलं, प्रेम म्हणजे काय? खूप छान उत्तर मिळालं. जगात अनेक लोक आहेत, पण एका व्यक्तीसाठी रडू येणं म्हणजे प्रेम आहे. मनातील स्वप्नांची फुले किती उमललीत ना हे परिस्थितीच्या काट्यांना ठाऊक असतं. अनुभव कोण कोणासाठी स्वतःला बदलत नसतो. वेळ बदलली की माणूस बदलत असतो. आपण घेतलेला एखादा निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी घेतलेली मेहनतच माणसाला यशस्वी बनवत असते. सगळं संपून ही डाव जिंकता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे. मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य अगदी सुखात जाईल आणि समाधानात जाईल. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागताना आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, पण त्याचे अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. काही वेळा स्वतःचाही विचार करणं गरजेचं असतं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हारलेला असतो. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो, हेही खरं आहे. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो. आपले दुःख मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील आहेत आणि त्या वडिलांना जपायला शिका. आणि आपले दुसरे वडील म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत. ते आपले गुरु माऊली आहे. त्यांची भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच करा. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे अगदी कठीण होऊन जाते. दिसत नसला तरी तू अनुभवला आहे तुला, कारण माझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आहे तुम्हाला. आणि स्वामी समर्था, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संकटात धावून येता आणि मला साथ देता, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आयुष्याच्या शाळेत शिकवतोय धडा जगण्याचा. आहे येथे खूप गर्दी माणसांची, पण शोध माणसातल्या माणुसकीचा. आणि माणुसकी तुम्ही नक्की जपली पाहिजे. अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख आपलेच उत्पत्ती आहे. तमाशा आयुष्याचा झाला, कलाकार सर्व आपलेच निघाले. माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकपणाचाच असावा.
कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते. कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं, जवळचं व लांबचं नीट समजण्यासाठी. आणि हे समजलं तर नक्कीच आपण माणसातली माणुसकी देखील समजू शकू. कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आपलं कोणीच नाहीये ही गोष्ट रात्री विचार करताना बरोबर जाणवते आणि ते आपल्याला समजतेही. म्हणून मनातील जखमांना कारण मनातील व्यक्तीच असते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्ही भरपूर काही अनुभवले असाल, तुम्ही स्वामींकडे भरपूर काही मागले असाल. तू हसलास तर ते रडतील, तू रडलास तर ते हसतील, हे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. तू हात दिलास तर ते साथ देतील, तू तुझाच विचार केलास तर स्वार्थी म्हणतील, तू पुढे निघालास तर मागे वळतील, तू मागे राहिलास तर तुला तुडवतील. तू काय केलं असं म्हणतील, काही नाही केलं तर काय नाही केलं असं म्हणतील. म्हणून तू जगाचं काय हे काहीही म्हणतील असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की तू बाळा जगायचं बघ आणि तुझं बघ, कुणाचाही विचार अजिबात करू नको. कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कसे वागतोय हे फार महत्वाचं असतं. एखाद्याला किती त्रास द्यावा ना यालाही काही प्रमाण असते. आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते, हेही समजून घेतले पाहिजे आणि त्या मनाला आपण जपले पाहिजे. संपणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक अनुभव जन्म घेत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल, पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना, तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग होत नाही, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शब्द चावीसारखेच असतात, कधी मनाची वाट खोलतात तर कधी तोंड बंद करत असतात. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. म्हणून जसा बैल आपल्यासाठी अगदी इमानदारीने निस्वार्थपणे आपल्यासाठी काम करत असतो, तसंच आपण देवाची भक्तीही निस्वार्थपणे केली पाहिजे. आणि कोणत्याही तुम्ही लोभापोटी ते केलं नाही पाहिजे. वेळेनं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले, त्याच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही हे समजलं. चुकीच्या वाटेवर वेगानं चालण्यापेक्षा योग्य वाटेवर हळूहळू चालणं कधीही उत्तम असतं आणि कधीही सोयीस्कर आणि चांगलं असतं. बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. असंही आपल्याला आयुष्यात जगावं लागतं. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असलं की हाताच्या रेषात भविष्य पाहण्याची गरज आपल्याला कधी पडणारही नाही आणि कधी पडतही नाही. आयुष्य कधी कधी तराजूसारखं होऊन जातं, कधी कर्तव्य भारी तर कधी इच्छा भारी असते. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते. कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते, हे समजून घ्यायला आपण पाहिजे. कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते, हेही समजायला हवे. म्हणून उत्तर ही प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. ज्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं, तीच माणसं आपली असतात. बाकी फक्त जग आहे हे समजून घ्या. वहीची पुढची पानं जबाबदारीने भरायला सुरुवात झाली की स्वप्नांनी रेखाटलेली मागची पानं फाडावी लागतात. वेळ कधीच कुणाची सारखी नसते. रडावं त्यांना सुद्धा लागतं जे दुसऱ्यांना रडवतात. मग शिक्षणाने जरी निरक्षर असली तरी जगायचं कसं हे आईच शिकवत असते आणि तसे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या आईप्रमाणे आपल्याला जगत असतात आणि जपवत असतात. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं. जबाबदारीचं ओझं आहे. आज कष्ट नाही केले ना तर आयुष्य नावाचा खेळ खेळला जाणार नाही. आयुष्यात तीच माणसं एकटी पडलेली दिसतात ज्याची नेहमीच खूप मनापासून नाती निभावलेली असतात. मित्रांनो, आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यात फरक करत आला की मनुष्य आपोआप सावधानी बाळगतो. त्या गोकुळामध्ये होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रचला रास, यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आणि श्रीकृष्ण कन्हैयाकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही आपण अनुभव या भगवंताकडून घेऊ शकतो आणि ते घेतलेच पाहिजे. तरच आपण जीवन अगदी सुखमय आणि आनंदमय होऊन जाईल. वचन देणारी लोक वचन निभावण्याचा प्रयत्न
फार कमी करत असतात. गुरुविन न मिळे ज्ञान, ज्ञानविन न होई जगी सन्मान. जीवन भव सागर तराया, चला वंदू गुरुराया. आणि आपले स्वामी समर्थांना आपण वंदन केले पाहिजे आणि दररोज सकाळी केले पाहिजे. माझे नेहमी असेच हाल होतात. उत्तरे सापडली की प्रश्न बदलले जातात. पाऊस असा पडावा, त्यात द्वेष, अहंकार, गर्व माझ बुडून जावा. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची ताकद मात्र नेहमी असते. एका विश्वासू मित्राची किंमत 10,000 नातेवाईकांना एवढी असते. म्हणून एक विश्वासू मित्र तुमच्याकडे नक्कीच हवा. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. कारण त्या अनुभवानेच आपल्याला शिकायला लागते. गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी शिल्लक आहे आमच्यात आणि आपल्यात नेहमी माणुसकी शिल्लक राहायला हवी आणि आपण ठेवायलाच हवी. कारण त्यानेच देव आपल्या जवळ येत असतो आणि देव आपल्याला सर्व काही संकटात मदत करत असतो. अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मग आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं. मग तो कुणाचाही आधार असो. आता आपल्याला स्वामींचा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी कुणाचं नसतं. बघितलेलं मी पण सगळी नाती निभावून आणि कुणीच नात्यामध्ये टिकून राहत नाही. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे. कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं. स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास मग आपल्याला होत नाही. म्हणून काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत बसतो. आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलच असं नाही, पण काही गोष्टींना आठवणीतही जपून ठेवावं लागतं. शिक्षणालाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा माणसात माणुसकी जागृत होत असते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद या दोन्ही गोष्टीत मोजमाप करणं थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. कोणात्याच गोष्टीचा जास्त माज करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. पुस्तक वाचून झाल्यावर माणसाचं मन वाचावं. कारण जे पुस्तकाच्या पाण्यात नसतं ते माणसाच्या मनात देखील असतं. स्वामी म्हणतात, काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात ते. म्हणून साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावाही. त्रास देणारे परकी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात. संत म्हणतात, देव शोधा पण माणसात राहणारा आणि माणसात तुम्हाला देव नक्की सापडेल. कौतुक दिवस बनवून जातो आणि टोमणे आयुष्य बनवून जातो. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं हे लक्षात ठेवा. जर झाडांनी वायफाय दिलं असतं तर प्रत्येकानं किमान एक झाड तरी लावलं असतं. म्हणून झाडाकडून आपण नक्कीच ऑक्सिजन घेत असतो तर आपण झाडे नक्कीच लावली पाहिजे आणि झाडाचे आपण धन्यवाद केले पाहिजे. मी केलं पासून ते मी फक्त निमित्त आहे पर्यंतचा प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत असतो. श्रद्धेला भावनेची जोड असावी लागते, नाहीतर नुसते अंधश्रद्धात जन्म घेत असते. अर्थ कळता कळता संपत जाते. अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्य. वाढवा समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि पाऊस सर्वांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान आणि पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव. पटत नसेल तर एखाद्या नदी पात्रात फेकून द्या. आपण सत्य आहे तरंगणार. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यात दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका सहनच होत नाही. अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट म्हणजे आयुष्य आहे. मित्राने खांद्यावर ठेवलेला हात नानावरचं मनावरचं ओझं हलकं करतं आणि एकांत मग आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो हे समजून घेतला पाहिजे. कुणालाही बदलण्यात खटाटोप माणसाने करू नये. असह्य झालं तरी अलिप्त का होईल, मग व्हावं तरी आपल्याला फरक पडता कामा नये, पण उपदेशक होऊ नये. जेव्हा जग तुम्हाला कमजोर समजायला लागतं ना तेव्हा जिंकणं गरजेचं असतं.
मी स्वतः माझं उदाहरण आहे. दुसऱ्यासारखं बनण्याची इच्छा आपण ठेवत नाही. आपण स्वतःहून फक्त ग्रेट झालो पाहिजे. दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूपच अवघड आहे. कमाल करतात जळणारे मेहफिल स्वतःची भरतात आणि चर्चा आमची करत असतात. म्हणून अशा माणसांकडून तुम्ही कधीही लांब राहिले पाहिजे आणि अशा माणसांना आयुष्यात कधी तुम्ही जागा दिली नाही पाहिजे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करून बसतो. मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखाद्याचं साम्राज्य नष्ट करण्याची ताकद असते, परंतु तुम्ही त्यापासून लांब जाण्याचे निवडता. स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डिप्पी तर सगळेच छान ठेवतात. समजून घेणारा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे आणि हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो. नात्यात ओढ हवी, ओढाताण नको. म्हणून आपण प्रेमाने नाते जपले पाहिजे. म्हणून शब्दाकार आहे मित्रा. भावनेच्या बागेतून शब्दांचे फुलं उगवतो. काहींना बेकार तर काहींना कलाकार वाटतो. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाही. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच नक्की लागणार आहे. लोकांनी सांगितलं वेळ बदलते आणि वेळेने दाखवलं लोक बदलत असतात. अनुभव म्हणून सांगतो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी हातातले काम सोडून पळत आहेत ना, उद्या ते तुमच्या वाईट वेळेत तुमच्याकडे ढोंकून सुद्धा बघणार नाहीत. हे समजून घ्या. सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करत असतात. आयुष्यात अनेक मित्र बनवणे सामान्य गोष्ट आहे, पण एकाच मित्रासोबत मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मित्र जपले पाहिजे, कारण त्यांच्या आपल्या मनातील भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो आणि आपण सर्व काही त्यांना सांगू शकतो. परिस्थिती बघून जाते कधीच बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं गरीबच असतात. वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि माणूस अगदी शांत होऊन जातो. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधी चांगलं असतं, हे सेठ गॉर्डन यांनी म्हटलं आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतःला समोरील व्यक्तीच्या जागेवर ठेवून पाहतो. आपण कसं असावं हा आपला निर्णय आहे. लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना वेळेची किंमत नसते त्यांना आपलं वेळ देणं मूर्खपणाचं ठरतं. गरज बदलली की स्वभाव माणसांचा बदलत असतो. म्हणून जे गरजेला फक्त येत असतात आणि कामापुरता तुमच्याकडे येत असतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आपल्याकडे 4 शब्द मनापासून बोलता आले पाहिजे आणि ते आपुलकीचे बोलता आले पाहिजे. आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो. म्हणून जो प्रयत्न करत असतो त्यावेळी कोणीच विचारत नाही, पण निकालाच्या वेळी सर्व कोणी विचारत असतात. संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर दुनिया तुमच्या सोबत येते. आपलेच खरे, बाकी सगळे खोटे, हाच विचार माणसाला माणूस होऊ देत नाही. हेही खरे आहे. प्रेम म्हणजे काय? समजले तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. आणि तसेच प्रेम आपण स्वामी समर्थांवर केले पाहिजे. इतरांना चालना देण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला चालना देणं आवश्यक आहे. शोधता शोधता हसवणारी आणि हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. जेवढे जास्त समाधान तुमच्या मनात असेल आणि तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी, आनंदी आणि निरोगी असाल, हे मात्र खरे आहे. सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं दोन्ही महत्वाचं असतं. गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा लोकांचा स्वभाव झाला आहे. जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांची वाढ घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं असं मला वाटतं. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं, हेही खरं आहे. म्हणून गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही त्याचे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही. कारण कर्माची फळं हे आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि ती मिळतातही. वाट पाहणारं हवं, वाट लावणारं नको. प्रेम प्रेमासारखं हवं, तुझं माझं नको आणि आपलं नको. एक मात्र खरे की माणसाचे अर्धे दुःख व्यस्त राहिल्याने संपत असते.
म्हणून व्यस्त राहत चला. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेले विचारांचे युद्ध जास्त त्रासदायक असतं. परिस्थिती पण एकच गुरुज आहे, कारण परिस्थिती आणि वेळ आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाते. आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म नक्कीच घ्यावा लागतो. आणि अडचणीत कोण उभं राहतंय मग ती व्यक्ती आपली असते आणि ती आपली स्वतःची असते हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जी अडचणींमध्ये आपल्यासाठी उभे राहतात त्यांना नक्की जपायला शिका. कशात तरी मग रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही रममान झाले पाहिजे, मग ते देवाच्या भक्तीत असो की स्वामींच्या नामस्मरणात असो. भक्ता, आजचा त्रास उद्याचं सामर्थ्य आहे. आज जे चाललंय ते दुःख वाटतंय, अपमान वाटतोय, थकवा वाटतोय, पण हे सगळं उद्या तुझं सामर्थ्य बनणार आहे. कारण जो माणूस दुःखांमधून चालत राहतो तोच माणूस जग जिंकतो. ही वेळ जाईल, फक्त तू टिकून राहा. तुझ्या आत एक तू अजून झोपलेला आहे, त्याला जाग कर आणि बघ तुझं आयुष्य कसं बदलतं. फक्त तुला विश्वास ठेवायचा आहे स्वामींच्या वचनावर आणि स्वामींच्या मार्गावर. बस एवढंच करायचं आहे. स्वामी, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना समोर जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही हे मी मानतो आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. जे होतोय ते चांगल्यासाठीच होतंय आणि जे होईल ते पण चांगल्यासाठीच होणार आहे. म्हणून त्यासाठी तयार राहा आणि जे काही वाईट होईल त्यासाठीही तयार राहा. कर्म तुझे कर्म तुलाच तारतील आणि तुझे कर्म तुलाच मारतील, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून निथळत राहतो परिसर पाऊस पडून गेल्यावर. माझंही काहीसं असंच होतं तू हाती हात दिल्यावर. म्हणून स्वामींनी आपल्या हातात हात दिला आणि आपल्याला त्यांनी साथ दिली की आपण भरपूर पुढे जाऊ आणि प्रत्येक मार्गात आपण प्रगती नक्कीच करू. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही अनुभव असू द्या आणि तुम्ही शेवटी वेळेपुढे तुम्हाला झुकावंच लागतं. कारण वेळ आपली पुन्हा येत नाही आणि पुन्हा आपल्याला वेळ ही मोका देत नसते. शब्दांची तंटा नाही, मौनाशी भांडण नाही, नुसती उदासी आहे कारण काहीही नाही. म्हणून प्रेम ते असतं जिथे काही न मिळण्याची आशा असून सुद्धा प्रतीक्षा त्या व्यक्तीची असते. मग तसंच तुम्ही प्रेम स्वामींवर केलं पाहिजे आणि ते निस्वार्थ प्रेम तुम्ही केलं पाहिजे. धर्म कोणताही असो, चांगले कर्म करत राहा. हिशोब कर्माचा केला जातो, धर्माचा नाही. हे कलियुग आहे मित्रा. इथं शपथा घेणारे नाही, दारू पिणारे खरं बोलत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही नीट सावधगिरीने वागले पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणतात. भास म्हणजे मनातल्या कल्पनांचा खेळ आहे आणि आभास म्हणजे त्या खेळांचा अंतिम डाव आहे. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते. आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला जीवनाची नव्हे एक उम्मीद मिळाली आहे आणि आपण भरपूर काही जीवनामध्ये करू शकतो. इथे प्रत्येकाला वाटते आपण किती शहाणे. यावर उपाय एकच, सगळं शांतपणे पाहणे. आणि हे पाहतच राहिल्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि जीवनाकडून तुम्ही जे प्रश्न असतील त्यांची उत्तरं नक्कीच मिळतील. वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नाही. माणूस गर्दीत असला की एकट्याचा विचार करतो आणि एकटा असला की विचारांच्या गर्दीत हरवून जातो. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब ठेवत नाही, म्हणून तो लोकांना जपत असतो. आणि काही लोक पैशांना जपत असतात आणि ते माणुसकी विसरून जातात. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये प्रत्येक वेळी सगळ्यांची व सल्ल्यांची गरज नसते. कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान व समजून घेणाऱ्या हृदयाची देखील गरज असते. मन माहेरी धावतं आणि सासरीही रमतं. धन्य ती स्त्री, तिला दोन्ही जमतं. आणि अशा या स्त्रीचा पण आदर नक्कीच केला पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अखंड महाराष्ट्रात राहतो आणि आपण स्त्रीचा सन्मान देखील केला पाहिजे. म्हणून अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाड मानाचा मुजरा. आणि शिवाजी महाराजांकडून तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडून आपण नक्कीच सर्व काही शिकलं पाहिजे. त्यांची रणनीती, त्यांचे विचार आणि त्यांचे आचार सुद्धा. नक्कीच तुम्ही
यातून सर्व काही शिकून जीवनात इतके पुढे जाल की तुम्हाला कोणत्याही तुम्हाला नक्कीच मोटिवेशनची गरज भासणार नाही. भविष्य काळाचा एवढा पण विचार करत बसू नये की वर्तमान काळातील सारं जगणंच राहून जाईल. परिस्थिती नावाची शाळा सर्व संकटांवर मात करायला शिकवते आणि आपल्याला त्यातून भरपूर काही अनुभव येत असतात आणि त्या अनुभवापासून आपण शिकत सुद्धा असतो. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून तुम्ही अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात आणि समाधानात जगा. जेवढं जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल तेवढं जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागत असतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक काम तुम्ही केले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा हेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल. आठवणींच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचं एकत्रीकरण महत्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ है, ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कोण. आणि आजच्या मतलबी जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेतील प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे आणि तसंच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्यांचं नामस्मरण करायला शिकलं पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिलं होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण कडक उन्हात आपण त्यांच्याच सावलीत उभे राहिलेलो होतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केली पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहसासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसांमध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधी चांगला असतो हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसांच्या नशिबी कायम अवहेलपणा असते, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत. एवढं मात्र निश्चित आहे, आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचे ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तराच्या दुकानासारखा असतो. काही खरेदी केले तरी ते मन सुगंधित तथा उल्हासित होते. आता कोणाला दुखावताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात, ना की तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवणार नाही. हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगलं केलं पाहिजे. आणि कष्ट हेच यशाची गुरु किल्ली आहे. एखाद्याला चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा,
पण पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवण्याइतके तुम्ही अगदी मूर्ख होऊ नका. म्हणून त्या व्यक्तीवर परत कधीच तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे नक्कीच जाऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. गैरसमज इतके शक्तिशाली असतात ना की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली नाती एका क्षणात तोडू शकतात आणि ती नातीही तुटून जातात. कारण विश्वासघात हा खूप मोठा शस्त्र असतं आणि ते कधीही आपण अंमलात आणू नये आणि ते चालवू नये. या आभासी जगामध्ये अवघड गोष्ट कुठली असेल तर मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे. म्हणून तुम्ही माणसं ओळखल्या अजिबात शिकलं पाहिजे आणि अशी माणसं अजिबात तुम्ही जवळ केली नाही पाहिजे. सर्वात समाधानी माणूस तोच जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात निराश माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत असतो. म्हणून तुम्ही दुसऱ्यांची तुलना कराल तर तुम्ही अजून फसत जाल आणि या दलदलीतून तुम्ही कधी बाहेर निघणार सुद्धा नाही. नीतिमत्ता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सदविचार व सचोटी ही मानवाला मिळालेली देणगी आहे. याला बाधा व लावला की मग माणूस माणसात राहत नाही. माणुसकी जपायला शिका आणि नक्कीच तुम्ही माणसंही जपायला शिका. कारण अशा संकटात ही माणसंच तुम्हाला मदतीचा हात पुढे करतील. वाढत चाललेल्या महागाईपेक्षाही कमी होत चाललेल्या माणुसकीचा प्रश्न जास्त बिकट आहे. म्हणून तुम्ही नक्कीच माणसांना जपा आणि माणसांना जपले तर तेच माणसं शेवटी तुम्हाला जपणार आहेत. यश हे सोपे कारण ते कशाच तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मानाचीच व मनाचीच परवानगी लागते. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणाची कितीही उलाढाल करू द्या, तुमच्या प्रगतीत काहीच फरक पडणार नाही आणि जग तुमचे काहीच वाकडे करू शकत नाही. हे मात्र तितकेच खरे आहे. समोरचं पात्र किती पात्रतेचं आहे हे बघूनच आपलेपणा उधळा आणि कोणालाही काहीही सांगू नका. नक्कीच तुम्ही माणसं ओळखून नक्कीच त्यांना सांगा आणि चांगली माणसं असतील तर नक्कीच त्यांना मदत करा, पण ते तुमच्याच अंगावर येत असतील तर मग त्यांना विसरून जा. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आपल्याला सुख देत असतात. स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार तुम्ही नक्कीच केला पाहिजे. फक्त स्वतःचा विचार करणारी लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते हे मात्र निश्चित आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला नशीब असं म्हणतात. सर्व काही असूनही रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला आयुष्य असे म्हणतात. म्हणून आयुष्य अगदी प्रेमाने आणि निर्मळ मनाने जगलं पाहिजे आणि प्रत्येकाची काळजी या आयुष्यात नक्कीच घेतली पाहिजे. आयुष्य हे तडजोडींची गोळाबेरीज करत सुखाची सावली शोधेपर्यंत संपून जात असतं आणि नक्कीच चिंता आणि ताण हे असे दोन पक्षी आहेत ज्यांना आपण आपल्या अवतीभोवती उडण्यापासून रोखू शकत नाही, पण निश्चितच त्यांना आपल्या मनात घरटं करण्यापासून आपण रोखू नक्कीच शकतो. म्हणून तुमच्या मनात कधीही चिंता आणि ताण येऊ देऊ नका. कर्तृत्व अफाट असलं की आयुष्य राजेशाही थाटात जगता येतं. यश प्रयत्नांना चिकटलेलं असते. फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस किती मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. म्हणून तुमचा स्वभावही तितकंच चांगले राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आणि तुमचा स्वभाव चांगला राहावा यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. मग बघण्याचा अँगल थोडासा बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. विश्वासघातच विषाचा वास आहे. करताना विचारपूर्वक करा. कधीतरी एकांतात बसून याचा विचार करावा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कुणाला पडेल. बस त्यांच्यासाठी जगावे. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रताही लक्षात घ्यायला हवी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप नक्कीच तुम्हाला टाळता येऊ शकतो. राग क्षणात विरघळतो, नाराजी दूर व्हायला वेळ लागतो. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ना ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मग ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. पुष्कळ घटना नुसत्या घडतात, मागे आठवणी उरतात, तात्पर्य उरत नाही. शब्दांपेक्षा आवडत्या व्यक्तीचं मौन मनाला जास्त टोचत असतं. म्हणून एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांचं गुणगान गा. मग म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी
श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्कीच तुम्ही टाईप करा. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं केव्हाही चांगलं. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात राहतात. जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात राहत होते. आपण कुणासाठी कधीच महत्वाचे नसतो. महत्वाचे असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज संपली की नातं संपून जातं हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे. काही अपूर्ण स्वप्न माणसाला जगायला लावतात. म्हणूनच माणूस जगत असतो आणि अगदी निर्मयाने व मन हलकं करून तो जगत असतो. मग वयापेक्षा माणसाला त्याची परिस्थिती आणि त्याच्यावरची जबाबदारीच अधिक सक्षम बनवत असते. डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती नजर. आणि चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायचं असतं. नशिबाला भाव देण्यापेक्षा कर्तृत्वाला वाव दिल्यास दीर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी सागरात प्रवास करताना नक्कीच दिसेल. म्हणून संपत्तीच्या चष्म्यातून नात्याला कधीच निरखून पाहू नका. कारण नात्याला घट्ट जोडून राहणारे बहुधा गरीबच असतात. आणि गरिबीच्या घरात तुम्हाला सर्व काही सुख प्राप्त होईल. आणि ते समाधानी लोक असतात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर त्याची समस्या आहे. कारण आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. म्हणून आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक तो चमकत असतो. ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होऊन जातो. रक्ताच्या नात्यांना मान पान धाव लागतो. मनाने जोडलेल्या नात्यांना चेहऱ्यावरची एक छोटीशी स्माईल पुरेशी नक्कीच असते. धन असो वा मन असो, चुकीच्या ठिकाणी गुंतवलं तर तोटा आपलाच होतो हे मात्र आपण शिकून घेतले पाहिजे. रस्ता चुकलेल्या व्यक्तीला आयुष्याच्या योग्य वाटेवर आणणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून सगळं काही आपण शिकून घेतलं पाहिजे. आपण कधीच वाईट मार्गावर जाणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो. मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला पाहिजे की जगणं सुखकर होऊन जातं. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जिवंत असताना एकटेपणा आणि मेल्यावर जमणारी बिनकामी गर्दी माणसाच्या जगण्यापेक्षा मरण्याला जास्त किंमत आणि अर्थ देऊन जात असते. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय अजिबात आपल्याला कळणार नाही. परिस्थिती महत्वाची नाही, मनस्थिती महत्वाची तुमची आहे. जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा शोधू लागतो. आता भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. कारण त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. म्हणून अंधारातून ते तारे आपल्याला चांगल्या प्रमाणे दिसत असतात. व्यक्तीचे सुख दुःख ऑनलाईन झाल्यापासून त्यांची भावना प्रत्यक्षात जाणून घेणारे नाहीसे झालेले आहेत. म्हणून भावना समजून घ्यायला मायेच्या स्पर्शाची साथ पुरेशी असते. म्हणून आपण मायेने सगळ्यांना मोहात टाकलं पाहिजे आणि आपले एवढं प्रेम पाहिजे की आपण सर्व काही समोरच्याला न विचारता सुद्धा त्याने आपल्याला सांगितले पाहिजे. आपल्यातील कमजोरीलाच आपली ताकद बनवलं की कधीच कुणाकडे हात पसरावे लागणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे. व्यक्तीची सहनशीलता जेवढी जास्त राहील तेवढे जास्त त्याच्या मनावर जखमा नक्की होतील आणि त्या जखमा आपण सुधारायला नक्कीच हव्या. मित्रांनो, माणसाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नल सारखी असते. काही काळ वाट पाहिल्यानंतर सारे मार्ग सुखकर होत असतात आणि आपण प्रत्येक गोष्टी करून हे सगळं काही शिकत आलेलो आहोत आणि आपण शिकलं नक्कीच पाहिजे. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःच जगणं विसरून जातो आणि जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना मग माणूस भरपूर कसरत करतो पण जगासारखं वागू शकत नाही. म्हणून आपण स्वतःच्या सुखासाठी आणि समाधानासाठी नक्कीच वागले पाहिजे. उत्कृष्ट आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रतिकूल अडथळे अनुकूल प्रेरणेचे काम करत असतात. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. म्हणून आपण कुणाचीही अपेक्षा बाळगू नये. कारण आपण संकट काळात मग त्यांचीच आठवण आपल्याला येते आणि ते आपल्या जवळ नसतात. मग आपल्याला अपंग झाल्यासारखे वाटते. अपयश नावाच्या रोगावरचा औषध म्हणजे आत्मविश्वास आणि परिश्रम आहे. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असते. कितीही मोठा पाठिंबा असला
तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे. तुमच्या इच्छांना थोडं कमी करून बघा, तुम्हाला आनंदाचा भंडारा दिसून येईल. आणि ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधी सोडू नका. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत तुम्हाला मोजावी लागते. आणि जेवढं मोठं आपलं ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात. आणि जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआप बदलून जाईल, कारण आपण आपल्याप्रमाणे वागत असतो आणि जगाला आपण नावे ठेवत असतो. म्हणून जीवनात सर्वात जास्त दुःख देणारी गोष्ट म्हणजे हरवलेलं सुख आहे, आणि तेच आपण प्राप्त केलं पाहिजे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग हा सापडतो, आणि करायची नसेल तर मग त्याला कारण भरपूर सापडत असतात. खंबीरपणे उभे राहा. जग तुमचं काहीही बिघडू शकत नाही, आणि तुम्ही खंबीरपणे नक्कीच जगासमोर उभं राहिलं पाहिजे. कारण तेव्हा जगाला माहीत पडतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची धमक नक्कीच आहे. म्हणून स्वामी म्हणजे स्वतःच्या मीपणा स्व करण्याची शक्ती, आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करण्याची शक्ती आहे. म्हणून स्वामी समर्थांकडून आपण भरपूर काही बोध घेऊ शकतो आणि भरपूर काही शिकू शकतो. स्वतःची चूक कळली की अनर्थ टळतात. आणि कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती आणि मनाची स्थिती बदलायची असते. खरं तर सगळे कागद सारखेच, त्याला अहंकार चिटकला की त्याचे सर्टिफिकेट होते, हे मात्र निश्चित आहे. या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो, हे मात्र तितकेच खरे आहे. कोणी कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जोवर बसला आहे ना तो सगळ्यांचा हिशोब घेईल, हे मात्र निश्चित खरं आहे. नवीन विचार तर दररोज येत असतात, पण त्यांना सत्यात उतरवणे हाच खरा समर्थ आहे आणि संघर्ष आहे, हे मात्र तू समजून घेतले पाहिजे. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. मृत्यू म्हणजे दुःख नसून तो जन्माहून श्रेष्ठ आहे. त्या परमेश्वराने इतका सुंदर जन्म दिला, तो या जन्माचा शेवट वाईट गोष्टीत कधीच करणार नाही, हेही निश्चित आहे. म्हणून आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या आणि चांगलाच विचार करायला घ्या. प्रयत्न करताना चुका होतातच, चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून मिळते ते यश. म्हणून अनुभव घेत चला आणि चुका करत चला. नक्कीच तुम्हाला एक दिवशी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि तुम्हाला साथ द्यायला कोणीच नव्हते. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला अपमान माणूस कधीच विसरू शकत नाही, हे मात्र तितकेच खरे आहे. चिंते एवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. संस्कारापेक्षा कोणीही मोठी श्रीमंती नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणीही मोठा दागिना नाही. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. एका वेळेला परक्याचे उपकार घेतलेले बरे, पण आपल्याचे नको, कारण आपले वेळ आली की सगळं उरकून काढत असतात, हे मात्र निश्चित आहे. वाईट विचारांचं गवत आपोआप उगवतं. चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागत असतात. जेव्हा दुःखात पण सुखाचे भास होत असतील तेव्हा समजून जायचं स्वामी सोबत असतील. निराशा ही एका तात्पुरती मानसिक अवस्था आहे. तिला अतिविचारांची सोबत मिळाली तर ती दीर्घकाळ होते आणि वेगवेगळे रूप हे धारण करत असते. म्हणून चुकीच्या मार्गाला कधीच जाऊ नये. चुकीच्या ठिकाणी गुंतलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. अनुभवाच्या सावलीत एकदा बालपण गेलं की मग अनुभव यायच्या अगोदरच माणसाला शहाणपण येत असतं. आयुष्यात मरण हे जरी अंतिम सत्य असलं तरी जगण्यासाठीची धडपड ही करावीच लागत असते. खोट्यालाही एक वेगळीच चव असते. स्वतः बोलले तर गोड लागते आणि दुसरे बोलले तर कडू लागते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. माणसामधलं अंतरही महत्वाचं आहे, कारण जास्त जवळ आल्यानेही माणसामधला दुरावा वाढत जातो, आणि मग दुरावा वाढला की सर्व काही दूर होत जातं. कोणीतरी आयुष्यात येईल आणि मग माझं आयुष्य बदलेल, हा मार्ग कुठेतरी चुकतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. परत न येणारं बालपण पुन्हा जगावं वाटतं आणि दुनियादारीशी संबंध नसलेलं जीवन हवंसं वाटतं. आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्यांना अहंकार जवळ लवकर घेत असतो. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द हा निघून जात असतो, आणि आपण मनापासून कष्ट करत असतो
आणि नुसतं कष्ट करून आपण सर्व काही साध्य करत असतो. म्हणून जबाबदारी एकदा पडली की माणूस बरोबर सरळ होत असतो. आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा कधीच विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणं सोडून द्या. स्वतःच्या चांगल्या विचारांनी आणि प्रामाणिक कर्मांनी विणलेली आयुष्याची घट्ट वीण कुणाच्याही प्रहाराने नक्कीच तुटत नाही. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आयुष्यात किती वाईट दिवस येऊ द्या, किती संकट येऊ द्या, पण या दोन्ही गोष्टी कधीच सोडू नका, आशा आणि विश्वास. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून जतन करणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असो की माणसं असो. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटते, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. म्हणून आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव करत असतो. फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपण नक्कीच दिला पाहिजे. पेशन्स आपण मनामध्ये ठेवले पाहिजे. आयुष्यातील अनुभव हे अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही. नेहमी स्वतःला OTP सारखं तयार ठेवा, जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांचा वापर करू शकणार नाही. इच्छांना मुरड घातल्याशिवाय स्वप्नांना गवसणी घालता येत नाही, हेही तितकंच खरं आहे. चुकीची संगत त्या कोळशासारखी आहे, जो गरम असला तर हात भाजवतो आणि थंड असला तर हात काळा करत असतो. मित्रांनो, एक सौंदर्य, एक नवीन उत्साह, एक नवीन स्वप्न, एक कल्पना, एक विश्वास, एक आस्था, एक चांगला विचार, हीच आहे चांगल्या नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून 2024 मध्ये तुम्ही भरपूर काही आनंदित गोष्टी केल्या पाहिजे आणि सुखमय जीवन तुम्ही साकार नक्कीच केलं पाहिजे. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा, नक्कीच यश मिळेल. योग्य वेळ आली की स्वामी इतकं देणार की मागायला काही उरणार नाही आणि भरपूर काही गोष्टी स्वामी तुम्हाला देऊन टाकतील. म्हणून स्वामींवरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका. खोटी शपथ खाल्ल्याने माणूस कधीच मरत नाही, मरतो तर तो फक्त विश्वास असतो. काही लोक इतके नशीबवान असतात की दुसऱ्यांना दुःखातून सुद्धा नेहमीच त्यांना परत खूप प्रेम मिळते. म्हणून दुसऱ्यांना दुखावून सुद्धा तुम्हाला प्रेम मिळत असेल तर तुम्ही माणुसकी विसरला असं समजा. आणि काही जण इतके कम नशिबी असतात की दुसऱ्यांना इतके भरभरून प्रेम देऊनही मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळत असतो. पण शेवटी त्यांचा विजय नक्की मात्र होत असतो. लोकांना बरं बोलणारा हवा असतो, पण खरं बोलणारा नको असतो. म्हणून आजकालच्या दुनियामध्ये जो खोटा असतो तो सर्वत्र चालत असतो. स्वामी म्हणतात, साथ तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या भावनांची किंमत एखाद्याला असेल. मग ती शेवटपर्यंत असली तर शेवटपर्यंत साथ तुम्ही नक्कीच दिली पाहिजे. वर्ष बदलतंय तर बदलू दे. जुनी जीव लावणारी माणसं सदैव सोबत हवीत, इतकंच तुम्ही स्वामींकडे मागलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशी प्रेमानेच वागले पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहेत म्हणून. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही, असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. काही नात्यांचा नावच नसते आणि काही नाती नावापुरती नक्कीच असतात. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकलाच पाहिजे, कारण समोरचा चाली खेळतच असतो आणि आपण येड्यासारखे नातं निभावत राहतो. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. म्हणून स्वामींचं आणि आपलं जसं प्रेम आहे तसं एका वडिलांचं आणि एका मुलीचं प्रेम असतं आणि ते निस्वार्थ प्रेम असतं. तसंच प्रेम आपण स्वामींवर केलं पाहिजे. कौतुक करणाऱ्यांच्या बऱ्याचदा लांबच्या कडूनच होतं आणि मग जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जातो. म्हणून भरपूर लांब असलेली व्यक्तीचं कौतुक आपण मनापासून करत असतो आणि त्याची आठवण सुद्धा काढत असतो. माणसांकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून तुमचं मन स्वच्छ असलं तर देवही तुम्हाला साथ देतो. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. म्हणून स्वतःची लाज वाटली मला जेव्हा समजलं आपण ज्या माणसांना किंमत देत बसलो त्यांनी आपला फक्त गरजेपुरता वापर करून घेतलाय. कटू आहे पण सत्य आहे.
लोक पैशावाल्यांना जास्त महत्त्व देतात, मग त्या व्यक्तीची वागणूक चारित्र्य कसे पण असू देत. प्रत्येकाशी सहानुभूतीने वागा, कारण प्रत्येकजण आयुष्यात कोणती तरी लढाई लढतच असतो. कधी कधी काही वेळा समजत नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे, पण तरीही आपण आपल्या विचारात चालत असतो. काही गोष्टी मनाविरुद्ध असतात तर काही मनासारख्या असतात. तर कधीतरी सगळं नीट होईल आणि कधीतरी चांगलं होईल ही अपेक्षा ठेवायची. समजत तर असते सगळे नीट नाही आहे, पण आपल्याला काही आपले कर्तव्य पण महत्वाचे पाहिजे ना. मग कधी कधी अभिमानाची साठी नाही, तर आपल्याला आपल्या स्वाभिमानाची पण जगावं लागतं. पैशांमुळे गोड नात्यांना सुद्धा मुंग्या लागत असतात, हे मात्र निश्चित खरे आहे. पण प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपल्या समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही. पण समोरचा जर आपल्याला शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं नक्कीच असतं. म्हणून तुमच्यासाठी भरपूर काही गोष्टी हे स्वामी घेऊन येत आहेत आणि त्या तुम्हाला देणार आहेत. फक्त तुम्ही एकच करायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींना भजायचं आहे आणि स्वामींवरचा विश्वास असाच अटूट तुम्ही ठेवायला हवा. तर स्वामी तुम्हाला भरपूर काही देण्यासाठी तयार असतील आणि भरपूर काही तुम्हाला देऊ इच्छितील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामींची भक्ती करणं आपलं काम आहे आणि ते आपण केलंच पाहिजे, असं फक्त जीवनात लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामींची आपण भक्ती करता करता नक्कीच आपण जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी मिळवल्याही पाहिजे. म्हणून वस्तूंचं मूल्य वाढवण्याचा तुम्ही सराव केला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं मूल्य हे वेगळं असतं आणि ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि या संपूर्ण दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.